नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ देत असताना आपण झेंडू पिकामध्ये ज्या पिकांच्या आता लागवडी याच्यापूर्वी झालेल्या आहे, टोमॅटोमध्ये झालेले लॉसेस आहेत. बरेच शेतकरी नाराज झालेले की ज्या शेतकऱ्यांना पिकांचे पैसे झाले नाही, बऱ्याच अडचणी आल्या, परंतु शेतकऱ्यांनी खचून जाण्याचं कारण नाही आहे. या गोष्टी घडत राहतात. ती परंपरा चालत आलेलं आहे की कुठंतरी पैसे होतात, नाही होतात, बऱ्याच अडचणी येतात, परंतु आपल्याला आपला धंदा आहे, आपलं करणंही करणंच आहे. आपण शेती करत असताना आता इथून पुढे ज्या लागवडी असतील, ज्या प्लॉटांच्या बुकिंग असतील, झालेल्या बुकिंग असतील किंवा नवीन प्लॉट असतील, आपण याच्यामध्ये कशा उत्पन्नात वाढ करू शकतो. आता झेंडूच्या आता तुमचा दसरा असेल, दिवाळी असेल, याच्यासाठी बऱ्याच मार्केटला तुम्हाला मागणी या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, तुमचं मुंबई मार्केट असेल, पुणे मार्केट असेल किंवा तुमचं कलकत्ता मार्केट असेल, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दसरा आणि दिवाळीसाठी झेंडू या व्हरायटीची किंवा झेंडू फुलाची मागणी बऱ्याच प्रमाणात असते. मग आता आपल्याला दसरा जवळ आलेला आहे, दिवाळी आपली येते, याच्यामध्ये आपण फुलसंख्या कशी वाढवू शकतो, त्याचं वजन कसं वाढवू शकतो, निरोगी आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो, याच्याबद्दल आजची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आज कोणती व्हरायटीची लागवड घेतली? ही अष्टगंधा. आपले टोमॅटोचे बुकिंग होते, मिरचीचा बुकिंग आहे, मिरचीचा व्हिडिओ दिला आपण. आता झेंडूचा अष्टगंधा याचं पण आपण त्या ठिकाणी बुकिंग करून घेतलं, बरोबर. मागच्या वर्षी होतं, आपण व्हिडिओ दिलेले होते मागच्या वर्षी, बरोबर ना. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीपासून नियोजन केलं, कामकाज केलं, त्याचे डोसेस असतील ते व्यवस्थित दिले, परंतु आता या स्टेजला आल्यानंतर तुम्ही बघू शकता, फुलसंख्या असेल, फुलांच्या कळ्या असतील, या कशा पद्धतीने आपण मोठ्या करू शकतो, अळीचा प्रादुर्भाव आपण कशा पद्धतीने रोखू शकतो, त्याचा फुटवा कशा पद्धतीने वाढवू शकतो. आता याच्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 फवारणी या ठिकाणी सांगतो. आता फुल आपण तुम्ही लक्षात घ्या, हे जे फुल आहे, हे फुल जो दांडा आहे, दांडा सुद्धा आपल्याला अतिशय निरोगी आणि मोठा असणं गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या, जेणेकरून याच्यामध्ये कुठली कमतरता नसायला पाहिजे, पाकळी आपल्याला जाड झाली पाहिजे. या सर्व गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या, जेणेकरून आपल्याला वजन वाढीसाठी त्याची मदत होणार आहे, हे पण लक्षात घ्या. आता या व्हरायट्यांमध्ये किंवा या फुलांमध्ये कामकाज करत असताना आपल्याला नियोजन करायचं. याच्यासाठीच्या फवारण्या मी तुम्हाला 3 ते 4 फवारण्या या ठिकाणी सांगतो. तुमचा अळीचा प्रादुर्भाव असेल, करप्याचा प्रादुर्भाव असेल, त्यानंतर फुलकूज होते, लक्षात घ्या, कदाचित कुठे पाऊस होत असेल, पावसामुळे पण येणाऱ्या अडचणी असतील, त्याच्यामुळे करपा येत असेल, तर याच्यासाठीच्या 3 ते 4 फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला पहिली फवारणी सांगतो, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोटन, आपल्याला मायक्रोटन चांगल्या क्वालिटीचं कॉम्बिएफ, लक्षात घ्या, कॉम्बिएफ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 200 लिटरला 100 ml कॉम्बिएफ घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन सीवीड, ग्रीन कव्हर 200 लिटरला 500 ml, लक्षात घ्या. ही फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची राहील. त्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक, साधं बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 22 किंवा रोकोचा वापर करू शकता. 22 200 लिटरला 250 ग्रॅम या प्रमाणात जर आपण एक फवारणी केली तर अतिशय सुंदर रिझल्ट येतील, पानांची कार्यक्षमता वाढेल आणि फुटव्याला मदत होईल. फुटवा आपल्याला वाढवत असताना आपल्याला त्याच्यामध्ये फुटवा वाढीसाठी सुप्रो प्लस, लक्षात घ्या, सुप्रो प्लस 200 लिटरला 500 ml आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आपण कॅल्शियमचा वापर करू शकता. सिकेस कॅल्शियम 200 लिटरला 500 ml किंवा कॅल्शियम ऑक्साईड असेल, चिलेटेड कॅल्शियम असेल, आपल्या उपलब्धतेनुसार, रिझल्टनुसार आपण त्याचा वापर करू शकता. चिलेटेड कॅल्शियम घेत असाल तर 200 लिटरला 150 ग्रॅम, लक्षात घ्या, आणि सिकेस कॅल्शियम घेत असाल तर 200 लिटरला 500 ml या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे. मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम द्या, कुठली अडचण येणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला एंट्राकॉलचा वापर करायचा आहे, कॉन्टॅक्ट फंगीसाईड, लक्षात घ्या, एंट्राकॉल 200 लिटरला 500 ग्रॅम, ही एक फवारणी आपल्यासाठी फार महत्त्वाची राहील. ही फवारणी देत असताना आपल्याला अळीचा प्रादुर्भाव व्हायला नको. अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्हाला बायर कंपनीचं वायगो, लक्षात घ्या, 200 लिटरला 100 ml बायर कंपनीचं वायगो घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एम्पायर प्लस 200 लिटरला 400 ml ही एक फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची राहील. ही फवारणी आपण करून घ्या, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव व्हायला नको. थ्रिप्सच्या प्रादुर्भावासाठी पण एक फवारणी सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रिक शॉट 200 लिटरला 250 ml, लक्षात घ्या, बोरिक ॲसिड 100 ग्रॅम, जेणेकरून आपलं थ्रिप्सला आळा चांगल्या पद्धतीने मिळवता येईल. त्याच्यासाठी ट्रिक शॉट 250 ml, बोरिक ॲसिड 100 ग्रॅम ही एक फवारणी आपल्यासाठी महत्त्वाची राहील. ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी देऊन घ्या, कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. ड्रिपचं नियोजन असेल तर तुम्हाला अल्बर्ट सोल्युशन ओमेक्स कंपनीचं झेंडू पिकासाठी, लक्षात घ्या, अतिशय छान रिझल्ट आहेत. तुम्हाला 1 एकरसाठी साधारणतः 2 किलो तुम्हाला अल्बर्ट सोल्युशन देऊन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नाईजेल एकरी 1 किलो या प्रमाणात देऊन घ्यायचं आहे. हा एक डोस आपल्यासाठी महत्त्वाचा राहील आणि हा डोस दिल्यानंतर आपल्याला फुटवाही वाढेल, काळोखी वाढेल, त्यानंतर फुलांचं पाकळ्या जाड होऊन आपल्याला वजनामध्ये सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी मिळतील. त्यानंतर फवारणी देत असताना तुम्हाला फवारणी मी त्या ठिकाणी सांगितल्या, ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं, परंतु या स्टेजला आल्यानंतर अजून एक ड्रिपचं ॲप्लिकेशन आपल्यासाठी महत्त्वाचं राहील. त्याच्यामध्ये तुमचा फुटवा झालेला आहे, झाडाची वाढ झालेली, पण वाढ झाल्याच्या नंतर आपल्याला 0946, लक्षात घ्या, आपल्याला तोडणीपूर्वी 2 दिवस अगोदर 0946ची एक फवारणी आपल्याला देणं गरजेचे राहील. ते देत असताना 2 ते 2.5 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी द्यायची. त्याच्यामध्ये बुरशीनाशक चांगल्या क्वालिटीचं घ्या. तुम्ही कवच घेऊ शकता. कवच तुम्ही 200 लिटरला 250 ग्रॅम ही एक फवारणी तुमच्यासाठी महत्त्वाची राहील. स्कोअर त्याच्यामध्ये 100 ml ही फवारणीसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची राहील. ही एक फवारणी देऊन घ्या, आपल्याला कुठली अडचण येणार नाही. आणि ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून सुद्धा तुम्हाला 11-44-11 देऊन घ्यायचं आहे, मॅग्नेशियम सल्फेट देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून अडचण येणार नाही. त्याच्यामध्ये टोनर प्लस एकरी 5 लिटर द्यायचं आहे. 11-44-11 चांगल्या क्वालिटीचं घ्या. तुम्ही ओमेक्सचं घेत असाल तर एकरी 2च किलो घ्या, लक्षात घ्या. नागार्जुनाचं घेत असाल तर 3 ते 4 किलो आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे.
त्याच्यामध्ये तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट 3 ते 5 किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी 5 लिटर हा एक ॲप्लिकेशन आपल्याला देऊन घ्यायचं आहे. कुठली अडचण येणार नाही. कोणाचे प्लॉट असतील त्याच्यानंतर टरबुजा खरबुजाच्या आपल्याकडे बुकिंगा चालू झालेले आहे. बरेचसे प्लॉट बुकिंग होत आहे. आता याच्या कोणाच्या लागवडी असतील तर आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. सुरुवातीपासून नियोजन मिळतं आहे. लागवडीचं अंतर असेल, त्यानंतर आपण 2 झाडांमधलं अंतर असेल, त्याचं आपण नियोजन कसं करू शकतो, रूट डेव्हलपमेंट कसं करू शकतो, फळाची साईज कशी मिळू शकतो. मागच्या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला दिलेले. परत तुम्हाला आता याही वर्षी प्लॉट बुकिंग केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काय करा, आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घ्या. चांगलं मार्गदर्शन मिळवा. कुठली अडचण येणार नाही. आपल्या व्हिडिओला कोणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.